हॅलो ऑल. आपण मागच्या वीकपासून एक्सरसाइजचे व्हिडिओज शेअर केले होते. दे आर रिअली व्हेरी बेसिक एक्सरसाइजेस, आय नो दॅट. पण हे सुद्धा बेसिक एक्सरसाइज जरी असले तरी बरेच जणांना काय करायचं, किती करायचं, कशी सुरुवात करायची हे माहीत नाही. सो मी हे शेअर करते आणि तुमच्याबरोबर माझंही एक्सरसाइज वेळच्या वेळी होतं आहे. सो आय एम डुईंग दॅट. कारण एकट्याला करायला कंटाळ येतो. जर असं असेल कोणतरी आपल्याबरोबर किंवा आपल्यासमोर करून दाखवणारं, तर आपण तर हुरूप येतो आणि आपण ते एक्सरसाइज करायला घेतो. सो दिस इज फॉर मी ॲक्च्युली, की मी माझं एक्सरसाइज रुटीन सुरू केलेलं आहे परत एकदा ॲज अ 2021 रिझोल्युशन. सो आय एम जस्ट शेअरिंग माय एक्सपिरियन्सेस विथ यू. मला एक वीक झालेलं आहे. आय टोल्ड यू टू repeat all these exercises. 4 videos I have shared with you: standing position, sitting position, then sleeping position आणि प्राणायाम. तर हे अगदी बेसिक होते, पण ह्या 4 व्हिडिओजचा मिळून एक डे एक्सरसाइज, 1 डे एक्सरसाइज होता. पूर्ण त्याचा तो रेजिम होता ते पूर्ण. तर लिटरली 1 डे सेम थिंग आय हॅव फॉलोड. मला एका आठवड्यात मला स्वतःला खूप हलकं फील होतं आहे. म्हणजे मला अगदी एनर्जेटिक फील होतं आहे. तुमची हेडेक वगैरे जे माझं होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. अँड आय रिअली फील की ॲक्टिव्ह वाटायला लागले मला एका आठवड्यामध्ये. आता आपण नेक्स्ट लेवल करणार आहोत. हे पण 15 मिनटाचा एक स्टँडिंग व्हिडिओ आहे. आपण बघूया कसं करायचं ते. सो स्टार्ट विथ मी. आता बेसिक आधी 5 मिनटं वॉर्मअप करायचं आहे, की जेणेकरून आपली बॉडी योगाला तयार होईल किंवा एक्सरसाइजला तयार होईल. सो बेसिक एक्सरसाइज आपण सुरू करूया हाताच्या रिस्टपासून. होल्ड युअर रिस्ट. आय ऑलरेडी टोल्ड यू. 5-5-5-5 करूया. ओके. ट्राय टू रोटेट इन अ सर्क्युलर मोशन. पटापट 5 मिनटामध्ये आपण जरा वॉर्मअप बॉडी तयार करून घेऊया एक्सरसाइज करता. दॅट्स इट. साईड टू साईड. हे खूप गरजेचं आहे. हे अगदी जरी बेसिक वाटलं तरी बऱ्याच लोकांना शोल्डर प्रॉब्लेम आहेत. मूव्ह होत नाहीत, मूवमेंट होत नाहीत, अप अँड डाऊन होत नाही, सर्क्युलर फिरत नाही. त्यांच्याकरता हे अतिशय गरजेचे आहे. सो डू इट रेग्युलरली. आता सर्क्युलर मोशनमध्ये आपण हात फिरवूया. समोरून घेतले तसे हात आपण. अपोजिट साइड. जेवढे जमतील तेवढे तुम्ही करू शकता. ओके. नंतर हे पकडून कम्प्लीट स्ट्रेट फिरवूया हँड. खूप सावकाश मूवमेंट करा. मी जरा फास्ट करते, पण त्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी खूप सावकाश मूवमेंट करा. ओके. नेक्स्ट हँड. हे जर असे मूव्ह होत नसतील, तुम्ही वॉलचा सपोर्ट घेऊ शकता. फाइव. अपोजिट साइड. थोडंसं स्पॉट जॉगिंग, सो दॅट आपली सगळी बॉडी जरा वॉर्मअप होऊन जाईल. थोडा फास्टर. ज्यांना शक्य आहे त्यांनी फास्ट करू शकता. ओके. रिलॅक्स फॉर फ्यू सेकंड्स. दॅट्स इट. मी व्हिडिओ ऑफ करत नाही आहे, कंटिन्यू करते आहे, म्हणजे तुम्हालाही समजेल 15 मिनिट्स टू 20 मिनिट्स काय काय करता येईल आपल्याला. टेक अ डीप ब्रीथ. ओके. distance
between two legs. Hold your hands like this and just नी मध्ये थोडंसं बेंड होऊन खाली वाकायचं आहे आपल्याला. हा नीसाठी अतिशय चांगला एक्सरसाइज आहे. जे फार वाकू शकत नसतील त्यांनी स्लाइड करा मूवमेंट्स. मिनिमम 5 to 10 ॲज पर युअर तुमच्या ह्याच्याप्रमाणे. जे नॉर्मल असतील, व्यवस्थित असतील, काही त्रास नसेल त्यांनी 10 करायला हरकत नाही. आणि यांची सुरुवातच असेल त्यांनी 5 पासून सुरू करा. नो इश्यूज. दॅट्स इट. असे तुम्ही 2 ते 3 सेट एका वेळेला करू शकता 1-1 मिनिटाच्या गॅपने. ओके, रिलॅक्स. आता हेच आपण थोडंसं हार्डर वे करणार आहोत. एकदम ताठ ठेवायचं तुमचं बेस. पाय एकदम ताठ ठेवायचे. टेक युअर हँड लाईक दिस. सिट. हे मागे जाऊ द्या. जस्ट शो यू. पायात डिस्टन्स ठेवायचं आहे आणि 5 ते 10 जसे तुम्हाला जमतील एका वेळेला तसे करायचे आहेत. मी अजून 5 करते. नी फार बाहेर काढायचे नाहीत आपल्याला. पाठ ताठ ठेवायची आहे. खाली जाताना श्वास सोडायचा आहे. वरती येताना श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स. हे अगदी आपण एक्सरसाइज करतोय, योगासना नाही. नेक्स्ट, हे असे तुम्ही तुमचं जर हे वाढवायचं असेल, त्याचं इंटेन्सिटी वाढवायची असेल वर्कआउटची, तर असे सेट 2 ते 3 एका वेळेला करू शकता. नेक्स्ट करायचं आहे 2 पायात डिस्टन्स घ्यायचा आहे. एक पाय पुढे, एक पाय मागे. पाय असेच राहतील दोघे. एक असा आहे पॉइंट, तो पण दुसरा असाच आहे. थोडंसं डिस्टन्स मध्ये 1 फूटभर. हात तुमचे कमरेवर आणि नी मध्ये तुम्हाला बेंड व्हायचे. कुठलाही पाय आधी पुढे घ्या, कुठलाही पाय आधी मागे घ्या. 1 2. जेवढं बसता येईल खाली तेवढं तुम्ही खाली बसू शकता. हे थोडं हायर इंटेन्सिटीचं आहे. सुरुवात तुम्ही 4 ते 5 पासून करू शकता, कारण पायामध्ये गोळे यायचे चान्सेस असतात प्रॅक्टिस नसेल तर. घाबरून जायचं नाही. नेक्स्ट टाइम करायचं नाही असं करू नका. ते जर केलं नाही तर पाय जास्त दुखतील. एका साईडने 5 ते 10 मध्ये या सेंटरला परत न थांबता दुसरा पाय पुढे घ्यायचा. तेवढंच डिस्टन्स, ऑलमोस्ट 1 फीट. श्वास लागला असेल तर श्वास घ्या, लाईक मी. ओके. मागचा पाय ऑब्विसली उचलला जाणार आहे. तो असाच्या असा राहणार नाही. पुढचा पाय मात्र फर्म राहणार आहे. मागचा पाय तुमचा टोजवर उचलला जाणार आहे. ज्यांनी अगदीच नवीन सुरुवात केली आहे त्यांनी प्लीज एका वेळेला जास्त हेवी करू नका. आता चालणंही मुश्किल होईल. आत्ताच पाय जर हेवी वाटत असतील, रिलॅक्स फॉर फ्यू मिनिट्स. स्टार्ट विथ 5 to 10 नंबर्स ॲट अ टाइम. ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असेल, ज्यांना सवय असेल करायची, त्यांनी हेच राऊंड 2 ते 3 वेळा रिपीट करू शकतात. जस्ट अ गॅप ऑफ फ्यू सेकंड्स. ओके, रिलॅक्स. तर आपल्याला 2 पाय डिस्टन्स घ्यायचं आहे. हे ऑलरेडी आपण केलेलं आहे मागच्या ह्याच्यामध्ये.
तेच आपण रिपीट करतो. फक्त त्याची इंटेन्सिटी, हात जो आहे तो अगदी वरतून घ्यायचा आहे आपल्याला आणि खाली, आणि फास्टर. सो दिस वे. फास्टर करू शकता तुम्ही. कंप्लीट हात राऊंड. खाली जाताना श्वास सोडायचा आहे, वरती येताना श्वास घेतला जाणार आहे. सो जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीदिंग. तुम्ही सेंटरला थांबलं नाही तरी चालणार आहे. लाईक दिस. हे तुमचे पोटाचे साईड फॅट्स कमी करायला हेल्प होणार आहे याची. हे जर तुम्ही खरंच रेग्युलरली केलं तर यू कॅन डेफिनेटली सी अ चेंज विद इन अ वीक. असे तुम्ही रिपिटेशन वाढवू शकता. आता असेच पाय ठेवायचे आहेत. हे जे आपण वरतून केलं ते आपल्याला खालून करायचं आहे. अजून डिस्टन्स वाढवू शकता पायामध्ये. कंप्लीट हात वर आणि हा कंप्लीट क्रॉसमध्ये खाली जाईल. सो ब्रीथ. उठा, वरती या, उठा, सेंटरला या, मग खाली जा. पाय फोल्ड करायचे नाहीत नी मध्ये. पाच ते 10 करू शकता. ओके, रिलॅक्स फॉर फ्यू सेकंड्स. पाय जर अप अँड डाऊन करा की पायात जर गोळा आला असेल तर थोडा मोकळा होईल. दोन पायामध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. थोडंसं फर्मली उभे राहायचे. दोन्ही हात स्ट्रेच करून वरती. जस्ट स्टँड इट लाईक दिस ओनली. इफ पॉसिबल तुमचे टोज जे आहेत जस्ट तुम्ही टोजवर उभे राहा. होल्ड इट लाईक दिस फॉर फ्यू सेकंड्स. कम डाऊन. ब्रिंग युअर हँड्स डाऊन. असं 5 वेळा करूया. आधी आपण हात वरती घेऊया. होल्ड इट फॉर फ्यू सेकंड्स. देन जस्ट स्टँड ऑन युअर टोज. ट्राय टू बॅलन्स युअरसेल्फ ऑन युअर टोज फॉर फ्यू सेकंड्स. Come down, bring your hands down. इथे पेनिंग होऊ शकतं. जेवढं पॉसिबल आहे हात वरती घेऊ शकता. अदरवाईज जस्ट असे घेतले तरी जेवढे हळूहळू तुम्ही इन्क्रीज कराल तुमची कॅपॅसिटी वाढेल. फाईन. आता हळूहळू आपण आसनांकडे जातो आहोत. एक्सरसाइज झाले. याच्यानंतर तुम्ही 1 मिनिट ॲटलिस्ट शवासन करू शकता. देन यू कॅन स्टार्ट विथ युअर योगा आसन्स. बेसिक आसन्स आहेत. हा त्यातला पहिला होता आसन. वृक्षासन म्हणू शकतो आपण त्याला. त्याचीच दुसरी स्टेप म्हणजे थोडंसं डिस्टन्स पायामध्ये हात वरती एकमेकांमध्ये गुंफून उलटे करायचे आणि टोजवर उभे राहायचे. स्ट्रेच युअर सेल्फ अप. स्ट्रेच युअर सेल्फ अप. स्टँड ऑन युअर टोज. कीप युअर हँड स्ट्रेट फ्रॉम युअर इयर्स. Through your it should be touched to your ears. मान खाली नहीं, मान straight, neck straight. Stretch your hands up. Few seconds. Okay, come down. Bring your hands down. Okay. हा एक झाला. दुसरं आसन आहे बॅलन्स आसन आहे. जरा करायचं.
तुम्ही स्टार्टिंगला वॉलचा सपोर्ट म्हणा किंवा साईडला चेअर घेऊन करू शकता लाईक दिस. तर मी ही चेअर घेतली आहे आणि सी दिस इज माय चेअर. तुम्हाला जर ती गरज असेल तर अदरवाईज डायरेक्टली स्टँड ऑन युअर फीट्स टाईटली आणि एक पाय उचलून तुम्हाला दुसऱ्या पायाच्या थाईजवर ठेवायचा आहे. सी लाईक दिस. हा जो तळवा आहे तो कम्प्लिटली उभा करून ठेवायचा आहे. दुसरा पाय शुड बी व्हेरी स्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट ऑन सम पॉइंट so that you can stand properly, and if you can't do it without taking any support, you can take support of the chair. Hold for some few seconds. Bring your hands down, bring your leg down and stand on both the legs. Similarly, dusra side ni I'm just showing you how to take the support. आपल्याला दोन पायांवर उभं राहायचं आहे. दुसरा पाय आहे तो कम्प्लिटली असा उभा करायचा आहे थाईजवर. बरोबर वरती आला पाहिजे आणि उभाच राहायला पाहिजे पाय. सो यू कॅन टेक सपोर्ट. सी सपोर्ट घेऊनही तुम्ही हळूहळू सपोर्ट सोडायचा आणि तुम्ही पडला तर परत बॅलन्स करायला चेअर पकडू शकता लाईक दिस. सो कॉन्सन्ट्रेट कम्प्लिटली. हळूहळू तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता आणि बॅलन्सिंग होऊ शकतं. सो नॉट टू वरी ॲट ऑल. इन द बिगिनिंग इट मे नॉट बी पॉसिबल बट इम्पॉसिबल पण नाही आहे या गोष्टी. विदिन फ्यू डेज ओनली यू कॅन स्टँड विदाउट सपोर्ट. ब्रिंग युअर हँड्स डाऊन अँड ब्रिंग युअर लेग्स डाऊन. स्टँड प्रॉपरली. रिलॅक्स फॉर फ्यू सेकंड्स. हे सगळे आपण फक्त स्टँडिंगचे घेतो आहेत आत्ता आणि नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो सिटिंगचा असेल. असेच काही वेगळे एक्सरसाइजेस आणि एखाद दोन नवीन आसनं तुमची घेतली जातील. सो जवळजवळ 15-20 मिनटं एक्सरसाइज तुमचा होतो. असं जर केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही नक्की फरक जाणवेल तुम्हाला हा. इफ यू फील इट यू जस्ट शेअर माय व्हिडिओज विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली and follow my instructions and follow my exercises. Till then, take care.